मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यासकांना बोलवलं होतं. हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, ज्यांना माहिती आहे त्या सगळ्यांनी यावं अशी मागणी केली होती आणि त्यानंतर आज आलेले त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे. कोकाटे मॅडम त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. साधारणतः तुम्ही आता जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट, सगळ्या गॅजेटमध्ये बघायला गेलं तर नेमकं कशा प्रकारे हा गॅजेट आहेत आणि मराठा आरक्षणाबाबतच्या काय नोंदी आहेत, कशा प्रकारे आरक्षण मिळालं. हे गॅजेटियर जे झालेले सगळ्यात पहिली जी 1871 मध्ये जनगणना झाली लॉर्ड मेयोच्या अंडरमध्ये. 1875 साली कॅम्पबेल यांनी गॅजेटियर बनवलं आणि त्याच्यानंतर तो बेस धरून 1885 ला त्याचा रिफॉर्म केला आणि मग 1881 पासूनच्या ज्या काही सेन्ससच्या ज्या नोंदी आहेत त्या बेसवर इतर सगळ्या डिस्ट्रिक्टच्या नोंदी त्याच्यावरती म्हणजे घेतलेल्या आहेत. जसं तुम्ही आता सातारा गॅजेटियर मध्ये बघू शकता की 1881 मध्ये कुणब्यांची संख्या दिसते 5,83,569 आणि 1931 मध्ये दिसतात 5,789. मग हा जो काही बदललेला डेट म्हणजे तो का झालाय, कुणबींमधनं तो मराठा का झालेला आहे, मग त्याच्या संख्यात्मक नोंदी फक्त या सातारा गॅजेटर मध्ये घेतलेल्या आहेत. मग त्या गॅजेटर मध्ये संख्यात्मक नोंदी आपण एव्हिडन्स म्हणून करू शकत नाही. मग मी ज्या नोंदी इथे दादांना दिलेल्या आहेत त्या मराठा कुणबी कशा आहेत 1860 पासून ते 1900 पर्यंत तो कसा बदलला त्याचे एव्हिडन्सेस मी दादांना ते सादर केले. तुम्ही आता सांगितलं की कुणबी नोंदी ज्यात तुम्ही दाखवलेल्या आहेत, मात्र अनेक असे समोर येतात की म्हणजे कुणबी नोंदी असल्या तरी कुणबी नोंदी रद्द करावं असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्याकडे रेकॉर्ड असा आहे की प्रत्येक रेकॉर्डवर फक्त कुणबी मराठा लिहिलेला नाहीये, त्या रेकॉर्डवरती इतर जातींच्या देखील नोंदी आहेत. मग त्या खोट्या नाही ठरवू शकत ना, त्या शासकीय असल्यामुळे सगळ्या जाती जमातींना त्याच नोंदी ग्राह्य धरल्या जातात. साधारणतः 13 महिन्यांचा अभ्यास या हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट वरती करण्यात आला होता. मात्र 13 महिन्यांच्या अभ्यासानंतर सुद्धा अजूनही जी समिती गठीत केली होती त्या समितीला अजूनही योग्य तो त्याच्यावरती न्याय निवाडा करता आला नाहीये. नेमकं अजून कुठे अडतंय असं वाटतं? थोडस आता हा अहवाल आणि समोर काही रिपोर्ट्स आल्यावरती नक्कीच त्यांनाही हे सगळं लक्षात येईल आणि सरकारही त्याला पॉझिटिव्ह घेईल असं मला वाटतं. काय वाटतं साधारणतः तुम्ही सगळे अभ्यासक या ठिकाणी दाखल झाला होता, अभ्यासक तुम्ही आलात, मनोज जरांगेंना नेमकं साधारणतः आरक्षण कसं मिळत आहे याबाबतचं मार्गदर्शन सुद्धा तुमच्या माध्यमातून झालेलं आहे. काय वाटतं कशा प्रकारे आरक्षणाचं मराठा बांधव जे समजूया त्यांना आरक्षण कशा प्रकारे मिळेल? आता जे शासकीय पुरावे त्या शासकीय पुराव्यांचा आधार घेऊन समिती जेव्हा त्याचा अहवाल बनवेल जेव्हा ते कोर्टात वगैरे त्याला म्हणजे त्याची मान्यता होईल तेव्हा नक्कीच त्याला आरक्षण मिळू शकेल. हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण लागू हैदराबाद असं नाहीये, संपूर्ण जेवढे गॅजेटियर्स आहेत त्या गॅजेटियर्स वरूनच हे होईल म्हणजे आरक्षण मिळू शकेल. कारण मी आताच मगाशी बोलले की ते फक्त संख्यात्मक आहे, पण त्याचे एव्हिडन्सेस जे आपण ते दिलेले दादांकडे मी दाखवले की कुणबी 1880 मध्ये असलेली व्यक्ती ती 1900 मध्ये मराठा कशी, तसा तो रेकॉर्ड मी त्यांना तिथे सादर केला. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर आपण पाहतो या ठिकाणी गॅजेट जे ते हैदराबाद गॅजेट असेल, त्यासोबतच सातारा गॅजेट असेल, विविध गॅजेटियर असतील, अभ्यासक आपण पाहतो या ठिकाणी दाखल झालेले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नुकताच बातचीत केलेली आहे आणि बातचीत केल्याच्या नंतर त्यांनी नेमकं कशा प्रकारे आरक्षणाच्या बाबत आहेत त्याच्या नोंदी आहेत किंवा ज्याचा अभ्यास आहे तो त्यांच्या समोर मांडलेला आहे. आणि आता या सगळ्यानंतर सरकार या सगळ्या बाजूची या सगळ्या बाबीची नोंद कशी घेतं हे पाहणं महत्वाचं करणार आहे. कॅमेरा पर्सन ऑफ द स्टोरी वैभव पाटील, मुंबई.